पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पंढरपुरात रोज 30 ते 35 हजार भाविक पंढरपूरला येत असतात। या भाविकांना पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन कधी होईल, किती वेळ लागेल अशी विचारणा स्थानिक नागरिक दुकानदार यांना केली जाते। आज कोल्हापूरचे एक भाविक कपिल तळसकर हे पंढरपूरला दर्शनासाठी आले होते। त्यावेळेस त्यांनीही दर्शन व नाश्ता कोठे मिळेल अशी विचारणा सिद्धेश्वर किराणा दुकानाचे मालक सोमेश्वर कस्तुरे व श्रीपाद देशपांडे काका यांच्याकडे केली व ते तेथून निघून गेले। थोड्या वेळानंतर श्रीपाद देशपांडे यांना दुकानासमोर काही नोटा पडलेल्या दिसल्या व त्यांनी त्या घेऊन दुकानदार सोमेश्वर कस्तुरे यांना दाखविल्या व कुणाचे पैसे पडले असतील असा विचार करतानाच त्यांच्या लक्षात आले की मगाशी जे भाविक आले होते त्यानंतर दुकानाकडे कोणी आले नव्हते, त्यामुळे हे पैसे त्याच भाविकाचे पडले असतील असा अंदाज बांधला। भाविकांनी हॉटेल कुठे आहे ते विचारले होते। तोच अंदाज घेऊन श्रीपाद काका देशपांडे यांनी वेळ न घालवता चौकातील हॉटेलकडे धाव घेतली। त्यांचा चेहरा माहीत असल्यामुळे त्यांचा अंदाज खरा ठरला। तो भाविक तेथेच होता। त्यावेळेस त्यांनी त्याला दुकानाकडे आणले व विचारपूस केली असता त्याचीच रक्कम पडल्याची खात्री झाली व सोमेश्वर कस्तुरे यांनी त्याची रक्कम त्याला दिली। त्यावेळेस तो भाविक कपिल तळसकर हे भावनिक झाले व त्यांनी त्यांचे आभार मानले व सध्याच्या काळात अशी माणसे भेटणे फार मुश्किल असल्याचे सांगितले व मला पांडुरंगच पावला अशी भावना व्यक्त केली व तोही तुमच्या रूपाने पांडुरंगच भेटला असेही ते म्हणाले। आज जर मला पैसे मिळाले नसते तर मला गावी जाणेही अवघड झाले असते व अशा अनोळखी शहरात मला जेवणही मिळाले नसते असे उद्गार या भाविकांनी काढले। दुकानदार व श्रीपाद काका यांना धन्यवाद दिले। मी दर 2 महिन्याला पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतो, असा अनुभव मला पहिल्यांदाच पाहावयास मिळाला। अशी प्रामाणिक माणसे आजही आहेत याचे मला विशेष वाटले। माझे आर्या पोल्ट्री फार्म कोल्हापुरात आहे। आपण आवर्जून कोल्हापूरला आल्यास माझ्याकडे अवश्य यावे असे अग्रहाने सांगितले। सांगा काय झालं आता तुमचं सांगा। माझे पैसे इथे भेटलेले मामाने मला आणि या मामाने यांना सांगून मला शोधत आले म्हणून त्यांनी पैसे मला इथे आम्ही दिले। तुम्हाला माहित नव्हतं ना? नाही नाही, मला काहीच माहित नव्हतं। हे मला शोधत आले आणि यांनी दिले आणि यांनी सांगितले खूप आभार आहे। पंढरपुरात येऊन समाधान वाटलं ना? समाधान खरंच असं कोण देत नाही, तर शोधत येऊन कोणतरी देत नाही। आला परत लावू देत म्हणूनच सांगवले ना त्यांना। दर महिन्याला येतं का? 2 महिन्यातून एकदा येते। अजून काय सांगाल पंढरपूर बद्दल? पंढरपूर बद्दल काय सांगता येते अजून तुम्हाला? पंढरपूर देवावर भक्ती म्हणून तर येते। 2 महिन्यातून एकदा तरी 100% इकडं असतो। आज जर पैसे तुम्हाला सापडले नसते तर अवघड झालं असतं। अवघड झालं, खरंच अवघड झालं। खाया प्यायचं पण अवघड झाले। पण नशिबाने हे दोघं पण एक बरोबर यांनी साथ दिली आणि विठुरायाने पण साथ दिली म्हणायची किंवा यांच्या रूपातच विठुराय आलं का काय मला पण माहिती नाही, असं झालं।